हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी पनीरची भाजी बनवलेली आहे आणि घरी पनीरची भाजी किती सुंदर आणि एकदम भारी अशी झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तर चला कशी बनवायची ते बघूया. आपण किचनमध्ये जाऊया. तर मी इथे 400 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि ते पनीर मी बारीक किंवा मोठं तुम्हाला जसं आवडेल त्या आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित पीस करून घ्यायचं आहे. पीस करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये मी दही घेतले, 2 चमचे दही घेतलेला आहे. त्यात 1 चमचा मी बेसन घालणार आहे. त्यात मी छोटे 2 चम्मच ओवा घेतलाय आणि ओवा घातलाय. ओवा तुम्हाला कंपल्सरी नाही आहे, ओवा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, पण ओवा घातल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते. तर ओवा घालून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी हळद घालणार आहे आणि हळद नंतर थोडं लाल तिखट घालायचं आहे, काश्मीरी लाल तिखट घालू शकता. त्यानंतर मी थोडी कसुरी मेथी त्यामध्ये घातलेली आहे. तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता. मी जिरं नाही घातले. आणि थोडंसं आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ ह्यामध्ये थोडंसंच घालायचं आहे, कारण आपण नंतर भाजीमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत. तर मी त्यामध्ये पनीरचे क्यूब घातलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित मेडिटेट करून घेते. त्यामध्ये तुम्ही शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. शिमला मिरच वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्याचे कलरसुद्धा छान दिसतात, ते तुम्ही घालू शकताय. आणि कांदासुद्धा त्यामध्ये चिरून घालू शकताय. तर मी फक्त माझ्याकडे पनीरमध्ये शिमला मिरची घालणार नाही आहे, फक्त कांदा घालणार आहे आणि त्यामध्ये मी 1 कांदा चिरून घालून घेणार आहे. तर कांदा मी मोठा चिरलाय आणि तो मी आता त्या क्यूब्समध्ये घालणार आहे आणि ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करते. आणि आता हे आपण बनवलेले जे पनीर आहेत हे आपण झाकून एका साईडला ठेवायचं आहे आणि आपण ग्रेव्हीची तयारी करूया. मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आलं बारीक खिसून घेतले आणि त्यामध्ये लसूण घेऊन चेचलेला आहे. तर आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे, कढईमध्ये तेल घालायचं आहे. मी 3 चमचे तेल घातले आणि त्यामध्ये आता मी जे पनीरचे क्यूब होते ते मी 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि 20 मिनटानंतर मी फ्रीजमधून काढले आणि ते आता आपल्याला कढईमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून घेते. आणि हे फ्राय करून झाल्यानंतर आता मी दुसरे पण टाकून फ्राय करून घेते. तर मी 2 वेळा तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि आता आपण जे तेल होतं त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल घातले आणि मी आता ग्रेव्हीची तयारी करते. तर त्यासाठी मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित आपल्याला त्याचा वास जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि आपण ह्यामध्ये आता कांदा घालायचा आहे. कांदा तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घालू शकता, पण मी त्याला मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे, कारण व्यवस्थित भाजण्यासाठी मी त्याचं पेस्ट करून घेतले. आणि ही पेस्ट आपल्याला खूप वेळ भाजायची आहे, बारीक गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यामध्ये भाजून झाल्यानंतर आता मी त्यामध्ये हळद घातले आणि हळद घालून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही व्यवस्थित कांदा एकदम थोडासा लालसर असा होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. थोडंफार आपण तेल घालू शकतो, कारण जास्त तेल घालायचं नाही आहे. तर मी ह्यामध्ये माझा कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही लाल तिखट घालू शकता. लाल तिखट जर घातलं तर तुम्हाला त्यामध्ये धणे पावडर किंवा एखादा गरम मसालासुद्धा घालावा लागेल. तर मी काही नाही घातलं. मी आमच्याकडे जो घरी कोल्हापुरी काळा मसाला, कांदा लसूण मसाला असतो तोच घातला आणि व्यवस्थित त्याला परत एकदा बारीक गॅसवरती भाजून घेतलं आहे. आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टमॅटोची प्युरी घालायची आहे. टमॅटो मी 3 टमॅटो घेतलेत आणि ते बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये आणि ते मी बारीक करून झाल्यानंतर व्यवस्थित त्यामध्ये मिक्स केलं आहे. त्याला बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला तो मसाला भाजून घ्यायचा आहे. तर मी मसाला भाजून घेते. मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि खूप छान असा वास येतोय मस्त. तर आता भाजून झाल्यानंतर मसाला आपण जे तळलेलं जे पनीर होतं तर ते आपण त्यामध्ये मिक्स करायचं आहे.
तर मी जे पनीर फ्राय केलं होतं ते आता त्या मसाल्यामध्ये मिक्स करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. कारण ह्यामध्ये सुद्धा तेल आहे, त्यामुळे तेल तुम्ही प्रमाणामध्येच वापरा. जास्त तेल घालायची काही गरज नाही आहे, कारण आपण फ्राय केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा तेल राहतं. आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित घट्ट झाले बघा. आता ह्यामध्ये आपण फक्त मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि आपल्याला जेवढी त्यामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी मिक्स करायचं. तर मी थोडंसंच पाणी घालते, कारण मला जास्त ग्रेव्ही नको आहे आणि पनीर जास्त ग्रेव्हीचं चांगलं वाटत नाही आहे. हे एकदम हॉटेलसारखं झालेलं आहे आणि खूप छान वास येतो आहे. तर तुम्हीसुद्धा घरी असा पनीर ट्राय करा एकदा आणि रेसिपी कशी झाली आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.